तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथील पुलावर भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील महिला व तिच्या 4 वर्षीय चिमुकल्यासह पुलावरून वर्धा नदीच्या पात्रात फेकली गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कौंडण्यपूर येथे घडली। त्या महिलेस नदीपात्राबाहेर काढण्यात यश आले असून चिमुकला स्वराज पाण्यात वाहून गेला। त्याचा शोध घेण्यासाठी बोटीचे सहाय्य घेण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी या चिमुकल्याचा शोध लागला। या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या विभा राजूरकर व त्यांचा विराज या जुळ्या मुलास आर्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे। चांदूर रेल्वे येथील रहिवासी असलेल्या विभा देवाकर राजूरकर वय वर्ष 35 या त्यांच्या 4 वर्षीय विराज व स्वराज या जुळ्या मुलांसोबत भाऊ निलेश ढहाके यांच्याकडे जळगाव बेलोरा येथे कार्यक्रमासाठी गेल्या होत्या। बहीण विभा व 2 भाच्यांना दुचाकीवर घेऊन निलेश गुरुवारी सायंकाळी चांदूर रेल्वेकडे निघाला होता। दरम्यान कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पुलावर निलेशच्या दुचाकीस अपघात घडला। मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली। त्या धडकेत निलेश व विराज हे दुचाकीसह पुलाच्या कठाड्यावर जाऊन पडले, तर विभा व स्वराज कठाड्यावरून नदीपात्रात फेकले गेले। अपघात घडताच निलेश बेशुद्ध झाला। दरम्यानच्या कालावधीत अवघ्या 15 मिनिटात विभा राजूरकर यांना तेथे असलेल्या बोटीच्या साहाय्याने नदीपात्राबाहेर काढण्यात आले, मात्र स्वराज पाण्याच्या जलद प्रवाहात वाहून गेला। त्याला शोधण्यासाठी बचाव कार्य आरंभ करण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा शोध लागला। अपघातानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, उपनिरीक्षक प्रशांत कलकोटवार यांनी घटनास्थळी धाव घेतली। आज या ठिकाणी कुरा आर्वी रोडवरती एक मालवाहू 4 चाकी गाडी आणि 2 चाकी गाडी यांचा समोरासमोर अपघात झाला। संबंधित 4 चाकी मालवाहू गाडी चालकाविरुद्ध कुरा पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 304A 279 337 आणि 338 अन्वये गुन्हा नोंद करून तपासामध्ये घेतलेले आहे। तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। अक्षय पुंडेकर, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, कौंडण्यपूर, अमरावती।